आपले लेकरू सुरक्षित आहे का? पर्यटक म्हणून आपण ज्या ठिकाणी जातोय तिथे वन्य प्राण्यांच्या दहशतीत आपलं कुटुंब सुरक्षित आहे की नाही, हा प्रश्न आता गोंदियात उभा राहिलाय. कारण गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इंडिया डोह धरण परिसरामध्ये बिबट्यानं पर्यटनासाठी आलेल्या केवळ 4 वर्षीय चिमुकल्यावर रक्तरंजित हल्ला केलाय. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये भीतीची लाट उसळली आहे. जखमी झालेल्या मुलाचं नाव विहान भोतोष रॉय, वय वर्ष 4, राहणार दिनकर नगर असं असून त्याची अवस्था गंभीर आहे. धरणाचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी विहान आपल्या काकांसोबत विश्रामगृहाजवळ आला होता. गर्दीच्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक झडप घालत चिमुकल्याला जवळपास 100 फूट फरकटत नेलाय. विहानच्या काकाने धाडसाने बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर बिबट्यानं पुन्हा चिमुकल्याच्या गळ्याला दाताने पकडून आणि आणखीन आत ओढून नेऊन लागला. त्या क्षणी पर्यटकांच्या आरडाओरडीनं बिबट्यानं माघार घेतली, पण तोपर्यंत विहानच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झालाय. जखमी मुलाला प्रथम अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या बचाव मोहिमेमध्ये पूजा पचारे व तेजराम पराते यांची मोलाची मदत लाभलेली आहे. धरण परिसरामध्ये गेल्या काही दिवसात बिबट्यांचा वावर वाढला असून यापूर्वी देखील असे हल्ले झाले. मात्र वन विभाग आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिक आक्रोशित आहे. पर्यटकांना आमिष दाखवून धरण परिसर खुला ठेवला जातो, पण जीव धोक्यात घालून पर्यटन करायचं का? वन विभाग इतका निष्क्रिय का? बिबट्यांचा बंदोबस्त कधी होणार, हे प्रश्न आज गोंदिया जिल्ह्यातील नागरिक विचारत आहेत. नागरिकांची ठाम मागणी बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त व्हावा. जखमी चिमुकल्या विहानला तातडीनं नुकसान भरपाई मिळावी. धरण परिसरामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात. सध्या या घटनेनंतर गोंदियात भीतीचं व तणावाचं वातावरण आहे. एकीकडे पर्यटन आकर्षक असलेलं इंडिया डोह धरण, तर दुसरीकडे बिबट्याच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेला जीवघेणा धोका. या घटनेनंतर लोकांचा आक्रोश एकच, प्रशासन झोपेतून कधी जाग होणार? गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश नंदा गवळी, गोंदिया, भंडारा.